छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी आवश्यक साहित्याचं वितरण करण्यात आले। यावेळी मनपा आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून साहित्य मिळालं आहे का, तसंच काही अडचणी आहेत का याची विचारणा केली। शहरातील सेंट फ्रान्सिस हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गरवारे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात आले। यामध्ये मतपत्रिका आणि इतर आवश्यक साहित्य देण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे। आता माझ्याकडे प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आहे सर। एक मिनिट, माझ्याकडे प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आहे। याच्यामध्ये एकूण मतदान केंद्र 147 आहेत। 43 लोकेशन आहेत, 43 जागेवर मतदान केंद्र आहेत। 13 झोनल ऑफिसर यांची नियुक्ती केलेली आहे आपण। आज ह्या सर्व टीमला, या टीम मध्ये एक प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 3 मतदान अधिकारी आहेत आणि त्यांच्या सोबत प्रधानशील मतदान केंद्रावर एक महिला कर्मचारी पण देण्यात आलेले आहे। आज इथं सर्वांना मतदान करण्यासाठी जे साहित्य लागते, उदाहरणार्थ ईव्हीएम असेल, वेगवेगळे नमुने असेल, मॉकपोल साठी जो नमुना असेल, हे सगळं साहित्य त्यांना दिलं गेलेलं आहे। हे साहित्य इथं घेऊन हे कर्मचारी तपासणी करत आहेत। जे काही एखादं कमी जास्त साहित्य असेल तर त्यांना आम्ही लगेच बदल करून देत आहोत। जे कर्मचारी आजारी किंवा ॲब्सेंट आहेत त्यांच्या जागेवर रिझर्व्ह मधले कर्मचारी टाकून आम्ही त्यांना रिप्लेस करून टीम करून जे दिलेले वाहन त्यांना तिकडे लावलेले आपण रूटनी आहे, त्या वाहनामध्ये बसून त्यांना मतदान केंद्रावर आम्ही पाठवत आहोत। एका मतदान केंद्रावर 4 कर्मचारी आहेत। 147 मतदान केंद्र। साहित्यामध्ये ईव्हीएम मशीन आहे, म्हणजे 1 कंट्रोल युनिट, 4 बॅलेट युनिट, त्या संबंधित मतदान केंद्राशी जोडलेल्या मतदारांची मतदार यादी आहे, चिन्हांकित प्रत, त्याच्यामध्ये आपलं टेंडर वोटच्या मतपत्रिका आहेत। बाकी जे वेगवेगळे नमुने आयोगाकडून ठरवलेले असतात ते आयोगाकडचे नमुने आहेत त्यांना भरून देण्यासाठी। मॉकपोलचा नमुना आहे, साहित्य कसं जमा करायचं त्याचा फ्लो चार्ट आहे, मॉकपोल कसा घ्यायचा आणि अंध अपंगाचं मतदान कसं घ्यायचं, याचे सगळे नमुने आहेत आणि ते कुठं नोंदी ठेवायच्या, ते जमा इथं साहित्य कसं करायचं याचा पण आराखडा आपण त्यांना सोबत दिलेला आहे। किती घेरा राहणार आहे आणि मतदारांना किंवा इतरांना कसं बघी आणता येईल हे आपण मतदान केंद्रावर मतदार आणण्यासाठी वाहतुकीचा वापर इतर लोकांना करता येणार नाही। मतदारांना स्वतःचं वाहन घेऊन मतदान केंद्रापर्यंत यावं लागेल आणि स्वतःच्या वाहनातच त्यांना येऊन मतदान करावं लागेल। साहित्य वाटप होत आहे, साहित्यामध्ये काय काय आपले हे देण्यात आलेले साहित्य आणि किती मतदान केंद्र या ठिकाणी आणि कसं मतदान प्रक्रिया पार पडणार। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 प्रभागामधून 115 नगरसेवक निवडण्यासाठी 1267 मतदान केंद्रामध्ये जवळपास 8300 कर्मचारी, त्यामध्ये PRO, पोलिंग ऑफिसर 1, 2, 3 आणि रिझर्व्ह स्टाफ, त्यासोबतच 4800 एवढं पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा बंदोबस्तात उद्या म्हणजे 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत निवडणूक होणार आहे। आज ह्या ठिकाणी विविध प्रभागाची या ठिकाणी साहित्य वाटप होऊन त्यामध्ये मतदान यंत्र आणि त्यासोबत संविधानिक, असंविधानिक आणि विविध प्रकारचे साहित्य त्या ठिकाणी वाटप केलं जातं। प्रत्येक कर्मचारी अधिकारी ते तपासून घेत आहेत आणि भारताच्या लोकशाही मजबूत करण्याच्या अनुषंगाने सर्व कर्मचारी अधिकारी मिळून या ठिकाणी अत्यंत शांत वातावरणामध्ये निवडणूक पार पडतील या अनुषंगाने पूर्ण व्यवस्था केलेली आहे। जवळपास 500 मतदान केंद्रामध्ये CCTV म्हणजे वेबकास्टिंग या ठिकाणी केलं जाणार आहे। त्याचा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कंट्रोल रूम स्थापना केलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही ठिकाणी काही गोंधळ होता कामा नये। यापूर्वी अलीकडे मतदानाचा प्रचार दरम्यान विविध कॅन्डिडेट्सच्या मध्ये झालेला भांडण आणि लक्षात घेता संवेदनशील मतदान केंद्र आपण वाढवलेलं आहे। त्या ज्या भागामध्ये असे राडा झालं त्या ठिकाणी अत्यंत चोख पोलीस बंदोबस्त, त्या ठिकाणी SRPF आणि विविध मनुष्यबळ त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। उद्या पोलीस आयुक्त आणि सर्व अधिकारी आणि मी स्वतः फील्डवर असणार आहेत,
जेणेकरून कुठलाही मतदारांना भयभीत न होता अत्यंत शांत वातावरणामध्ये निवडणूक पार पडतील या अनुषंगाने सर्व टीम म्हणजे यामध्ये SDM पासून शिपाई पर्यंत सर्व लोक मिळून आम्ही ह्या लोकशाहीला अजून मजबूत करणार आहोत. भारतीय जनता पार्टीनं जर काम केलं असेल तर पैसे कशासाठी वाटप करावे लागतात? भाजपचे लोक पैसे वाटप करत असताना व्हिडिओ आणि पॅकेट सापडल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरात सध्या भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचं अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आलं असून त्यांनी आणि शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्यांना चोप दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. हे पण शहरात अनेक ठिकाणून फोन आलेले रात्री, त्यात एका ठिकाणी शिवसैनिकांना तर रंगे हात पैसे वाटताना बघितले, पकडले आणि भारतीय जनता पार्टीचे लोक होते त्यांना चांगलं चोपलं. काही लोक भारतीय जनता पार्टीचे पळून गेले, परंतु पाकिट सुद्धा पकडली. माझ्याकडे त्या पाकिटांचा फोटो आहे, व्हिडिओ आहे आमच्या माजी नगरसेवकाचा. आमच्याच लोकांनी चोपलं, कारण उद्धवजींचा आदेश आता काही करा तुम्ही, माझ्या पैसे वाटणारा चोपा सांगा, त्याला सगळं माफ आहे. निवडणूक काही करू शकत नाही, पोलिसही काही करू शकत नाही, भाजप सुद्धा पोलिसात तक्रार करणार नाही. त्यांनी असं काय तक्रार करणार आहे? पण या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीनं पैसे वाटायला सुरुवात केली, कारण भारतीय जनता पार्टीनं खूप काम केलं असं ते सांगतात देशात, राज्यात, म्हणून त्यांना पैसे वाटावे लागतात. बरोबर. ठीक. धुळे येथील प्रभाग क्रमांक 1B मधील निवडणूक प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रभागातील एका उमेदवाराला 3 अपत्य असतानाही त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा करत मनसेच्या उमेदवार प्राची कुलकर्णी यांनी आपला लढा तीव्र केलाय. मी या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. प्रभाग क्रमांक 1B मधील एका उमेदवाराला 3 अपत्य आहेत. निवडणूक नियमानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त अपत्य असणारे उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात आणि याच मुद्द्यावर प्राची कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवली होती. मात्र हरकत घेण्याची वेळ संपली आहे असं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप प्राची कुलकर्णी यांनी केलाय. निवडणूक प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचं पाहून आता प्राची कुलकर्णी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा निर्णय घेतलाय. होता आणि तर त्याच्यावर बरेच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही मॅनेज झालो वगैरे. तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही, ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो. आम्ही आक्षेप आमचा होता, आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप राहणार आहे. आम्ही कोर्टात ते लढणार आहोत. फक्त त्या दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही वेळेत नाहीत, उमेदवाराचा फॉर्म वैध झालेला आहे, तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. मलाच ते असं त्यांनी बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते, त्यांना पण त्यांनी तेच सांगितलं सगळेजण लढणार आहेत आणि मी पण लढणार आहे. तर एवढंच आमचं म्हणणं आहे. जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्यांनी केलेला आहे. प्राची कुलकर्णीला 20 वर्ष सगळं धुळं ओळखतं. हे असे प्रकार प्राची कुलकर्णी अजिबात करत नाही. तुम्ही कुठल्या उमेदवाराविषयी आक्षेप नोंदवला? भाजपाच्या उमेदवार. प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 1B भाजपाच्या उमेदवार. तुम्ही प्रचार सुद्धा बंद केला असं कार्यकर्त्यांचं? कुठे बंद केला? कुठे दिसलं सांगा ना. मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते, माझी रिक्षा फिरते, प्रत्येक ठिकाणी माझे हँडबिल जात आहेत, आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय, सभा घेतोय, सगळे आमचे कार्यकर्ते फिरतायत, सगळे व्हिडिओ दाखवते तुम्हाला. कुठल्याही कॉलनीत जा प्राची कुलकर्णी आली नव्हती का बघा. कधी प्राची कुलकर्णी एवढी फिरली नाही तेवढी प्राची कुलकर्णी पूर्ण प्रभाग पिंजून काढला प्राची कुलकर्णी. तुम्ही बघा, सगळीकडे जा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी प्राची कुलकर्णी पोहोचलेली आहे.